हां नाही काय आलं तरी प्रयत्न तर करायचा. हां ते तर आहेच. पाणी खोल पण आहे बघा ना. मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण आलेलो आहोत हे ठिकाण आपल्यासाठी पूर्ण नवीन आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणते मासे सापडतील किंवा नाही याच्याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नाही. पण मासा आहे त्यात एक तरी. ठोकतंय का? नाही ना. तीन म्हणा, तीन. पुढे जा, पुढे जा. आहे का ठोका ठाकी काय? पाणी खोल पलीकडे पलीकडून. फेक जाळ्यामध्ये आपल्याला खूपच लहान दोघांना घेतलंय मी. खेकडे येत होते. ते तर काय आपण घेतले नाही, पण या स्पॉटपासून पुढे गेल्यानंतर आपल्याला फ्लोट फिशिंगने मोठ्या आकाराचे चिलापे सापडले. आज आपण त्याच माशाची रेसिपी करण्याचे ठरवले. सुरुवातीला घेतला आहे आपण पुदिना, जिरे, हिरव्या मिरच्या, लसूण, मीठ, गरम मसाला आणि एक लिंबू. हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. आपण पकडलेले मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मिक्सरमध्ये बारीक केलेले वाटण आपल्याला माशांवरती टाकायचे आहे आणि ते वाटण माशांना व्यवस्थितपणे लावून घ्यायचे आहे.
एकदा वाटण माशांना लावले की साधारण 15 मिनिटे मासे आपल्याला मॅरिनेट होऊन द्यायचे आहेत. आता आपण घेतले आहे गोडे तेल. साधारण 3 मिनिटानंतर आपल्याला माशाचे तुकडे पलटी करून घ्यायचे आहेत. मासे शिजायला मित्रांनो जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे 3 मिनिटं तुम्ही शिजवले तरी अर्धा भाग शिजतो. मित्रांनो, आणि अशा पद्धतीने तयार होते आपली पुदिना मच्छी फ्राय. मित्रांनो, तुम्ही तर पाहिलेलीच आहे आपण रेसिपी कशी बनवली. जरा टेस्ट करून पण पाहू. एकदम भारी रेसिपी आहे. थोडी वेगळी बनवली होती, पण तुम्ही पण नक्की प्रयत्न करा. थोडी आगळी वेगळी रेसिपी असली तरी चव शोधायची तेवढीच भारी. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.